तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या क्यूट आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी दिसणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा ज्यांना तुम्हाला वाटतं की हा व्हिडिओ बघायला पाहिजे. तर यातल्या अर्ध्या गोष्टी आता माझ्या झालेल्या आहेत. तुम्हाला कळालंच असेल की मी बाहेर निघालेली आहे आणि बाहेर निघालं म्हणजे काहीतरी बाहेरचं खाणं तो बनत आहे. तर इकडे मी दाबेली खाल्ली, त्यानंतर इकडे जयशंकरचा कुंदा चहा पिला, कारण की खूप दिवस झाले होते मी कुंदा चहा नव्हता पिला आणि चहा म्हणजे आपला जीवाचा खूप जवळचा विषय. त्यामुळे इकडे मस्तपैकी कुंदा चहा पिला आणि मी इकडे आज आलेले होते भारतीय क्राफ्ट प्रदर्शनला. म्हणजे इकडे एक एक्झिबिशन लागलं होतं आमच्या इकडे. मग म्हणलं की आज रविवार आहे, घरी उगं लोळत पडण्यापेक्षा येऊन काहीतरी विंडो शॉपिंग वगैरे करूयात, काहीतरी इंटरेस्टिंग इकडे बघायला मिळेल, काहीतरी आवडेल तर घेऊयात, शॉपिंग होईल तेवढीच. आणि इकडे हे जे फ्लॉवर पॉट होते, म्हणजे फ्लॉवर पॉटच होते पण इतके हेवी होते ना की हे घेणं तर काय शक्य नव्हतं, कारण की मी काय गाडी पण आणले नव्हते. आणि हे इतके छोटे छोटे क्यूट जे फ्लॉवर पॉट होते खूपच मस्त होते. रेट्स थोडेसे जास्त होते कम्पॅरेटिव्हली, कारण की मला माहीत नाही, मी कधी सिरॅमिकचे घेतलेले नाही आहेत. तुम्हाला जर माहीत असेल की सिरॅमिकचे पॉट्सचे रेट वगैरे कसे असते तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की हा आणखीन आहे, आय थिंक 1-2 महिने आहे इकडे हा प्रदर्शन. तर परत नंतर जर तुम्ही मला आता काही टिप्स दिलात तर मी नंतर काही वस्तू परत जाऊन घेऊ शकते. तर इकडे बघा इतके क्यूट होते ना, पण हे सिरॅमिकचे वस्तू खूपच क्यूट दिसतात, खूपच सुंदर दिसतात. घराच्या डेकोरेशनमध्ये वगैरे खूप भारी वाटतात. त्यानंतर इकडे पुढे होते हे कार्पेट्स आणि डोरमॅट्स वगैरे. इकडे खूप प्रकारची दुकानं होती, म्हणजे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच की किती वेगवेगळ्या प्रकारची घरात वापरायला येणारी कपडे, खेळणे लहान मुलांची आणि काही खाद्यपदार्थ आणि वेगवेगळे मसाजचे मशीन्स, म्हणजे जर काही प्रॉब्लेम असेल तर इकडे आयुर्वेदिक औषधं, म्हणजे इतके सर्व दुकानं होते ना की तुम्हाला जे पाहिजे ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला इकडे भेटली असती. प्रायजेस मला थोडीशी हाय वाटले कम्पॅरेटिव्हली, कारण की बाकी वेळेस जे असे स्टॉल्स लागतात नवरात्रीला किंवा जानेवारी महिन्यात आमच्या इकडे असतात गड्डा यात्रा, तर त्यापेक्षा ह्याचे प्रायजेस थोडेसे जास्त वाटले. काहीजण बाहेरचे होते, काहीजण लोकलचे होते शॉप लावलेले. आणि इकडे बघा छत्रीच्या दुकानात बिलकुल गर्दी नव्हती, कारण की आमच्या इकडे पाऊसच नाही आहे. तर आणि हा आला माझा जीवाभावाचा सर्वात जवळचा विषय, तो म्हणजे पुस्तकं. आणि पुस्तकांच्या सेक्शनमध्ये मी सर्वात जास्त वेळ इथेच थांबलेली आहे, कारण की मी एक पुस्तक म्हणजे इतकं बघत होतं ना बारकाईने. ह्यातली खूपशी पुस्तकं माझ्या ओळखीची होती, खूपशी पुस्तकं अशी होती जी मला वाचायची आहेत आणि मला घ्यायची होती टू बी. आणि हे जे पुस्तक आहे ना, आय टू हॅड अ लव्ह स्टोरी, रविंदर सिंगची, इतकी मस्त आहे ना. मी ही इंग्लिशमध्ये वाचलेली होती आणि द सिक्रेट हे पण मी इंग्लिशमधलं वाचलेलं आहे, पण इकडे तुम्हाला सगळ्यांचे मराठी ट्रान्सलेशन्स पण भेटतील आणि प्रत्येक प्रकारची पुस्तकं तुम्हाला इकडे भेटतील. ही फिक्शन, नॉन फिक्शन आणि खूप काही धार्मिक ग्रंथे देखील होती, म्हणजे गुरुचरित्र पारायणचं गुरुसारामृत असतील किंवा अधिक मासची कहाणी म्हणून असं पण, म्हणजे खूप होते सर्व वेगवेगळी पुस्तकं. आणि लहान मुलांची पुस्तकं पण होती. ही बघा, हा तो पुस्तक आहे, म्हणजे हे ते पुस्तक आहे जे मी सर्वात पहिल्यांदा वाचले होते माझ्या पुस्तक वाचण्याच्या जर्नीमधलं. तर ते आहे श्यामची आई, आणि ते पण इथं मला दिसलं तर मला एकदम नॉस्टॅल्जिक फील झालं. आणि बाकी लहान मुलांचे कलरिंग बुक्स आहेत, मंडाला आर्ट्सचे बुक्स आहेत, स्टोरी बुक्स आहेत लहान मुलांची, सुंदर गोष्टी, छान कथा आणि काही पझल गेम्स वगैरे. हे बघा, तर खूप मला तर लहान मुलांचे पुस्तकं पण आजकाल इतके आवडायलेत ना, कारण की इतके मस्त कलरफुल, इतके सुंदर क्यूट होते. आणि त्यानंतर इकडे पुढे परत घर संसारच्या गोष्टींच्या वस्तू सुरू झाल्या. तर इकडे हे जे 30 रुपयाला होते ना, तर यातले काही वस्तू आपल्या बाकी सेल्समध्ये येतात तेव्हा 10 रुपयाला असतात. तर इथे काही वस्तू असं थोडे महाग आणि थोडे स्वस्त असे मला वाटले. आणि हे काय इकडेच संपलेलं नव्हतं, इकडं आणखीन एक प्रदर्शन होतं, म्हणजे एरिया खूप मोठा आहे त्यामुळे इकडे दोन्ही ठिकाणी होतं. आणि इकडे बघा मस्त संगमरवरीच्या दगडाचे मंदिर, खूपच सुंदर वाटतात ते. त्यानंतर इकडे काही शोपीस वगैरे होते. आणि आता महिला म्हणले की आपल्याला हळूहळू, म्हणजे मुलींना म्हणजे पहिला आता आपल्याला स्वतःच्या वस्तूंमध्ये इंटरेस्ट असते, कपडे हे ते, पण आता हे सर्व घर सजवायच्या वस्तूंमध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट यायला लागतं. आणि माझं पण आजकाल तसंच काही झालं आहे की मला डेकोरेशनचे आयटम्स, डेकोरेशनच्या वस्तू घरात सजवायला, किचनमध्ये घ्यायला खूप आवडायला लागलं आहे. तर तुम्ही इकडे बघा आणखीन पुढे काय होतं. आणि हे कॉटनच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वगैरे होत्या. आणि इतका वारा सुटला होता ना, अचानकच माझी टिकली पण उडून गेली. आणि ऐन टायमाला तर मी दुसरी टिकली पण आणली नव्हती, त्यामुळे मी तसंच फिरत होते इकडे. तर प्रदर्शन बघून आता खूप थकलेली होते. आणि इकडे साईडला सिद्धेश्वर मंदिर होतं आणि इतकं मस्त वातावरण झालेलं होतं ना, इतकं
त्यामुळे म्हणलं की आता इतकं थकलेलं, त्यामुळे इकडे रसाचं ऊस घेऊयात. कारण की आजकाल मी कोल्ड्रिंक्स वगैरे तसलं प्यायचं बंद केलेलं आहे, कारण की ते खूप हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी. तर तुम्ही पण नक्की नका, म्हणजे जास्त तर हे नॅचरल ड्रिंक्सच प्रिफर करा. तर त्यामुळे मी पण इकडे ऊसाचा रस पीत होते. थोडा थकवा पण जाईल म्हणलं आणि हे येत होते घ्यायला, तर तेव्हापर्यंत इथे बसून निवांत मंदिरात वाट बघूयात म्हणलं यांची. तर मी इतकी आळशी आहे ना, प्लीज इग्नोर. मी लास्ट संडेला गेलते आणि मी ह्या संडेला हा व्लॉग टाकते, कारण की मला ह्या पूर्ण आठवड्यात एडिटिंगला बिलकुल टाईम नाही भेटला. थोडीशी तब्येत वगैरे पण खराब होत होती, त्यामुळे मला टाईम नाही भेटला. तर इकडे हे आलेले होते मला घ्यायला. त्यानंतर आम्ही दुपारी बाहेरच जेवायला गेलो, कारण की ह्यांना खूपच भूक लागलेली होती. ह्यांनी म्हणे की चल बाहेरच खाऊयात. तर येता येता आम्ही इकडे सावजीमधली बिर्याणी खाल्ली आणि खूप मजा आली. मला ह्यांच्यासोबत बाहेर यायला खूप छान वाटतं. तर असा होता आमचा दिवस. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवीन असाल तर. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.